एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। विधान भवन नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनाच्या 5व्या दिवशी वेळ रात्री 11:51 अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांनी 293च्या प्रस्तावावर बोलताना राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडत सरकारचे लक्ष वेधले। राज्यात सर्वत्र अतिवृष्टी सदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। अशा कठीण परिस्थितीत सरकारने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत केली, ही बाब स्वागतार्ह असल्याचे त्यांनी नमूद केले। मात्र केवळ पिकापुरती मर्यादा न ठेवता भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळावी अशी ठाम मागणी त्यांनी केली। शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेल्या कर्जमाफीची घोषणा सरकारने केली असून त्याचा लाभ तातडीने व पारदर्शक पद्धतीने मिळावा असेही आमदार लहामटे यांनी स्पष्ट केले। तसेच शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या सोयाबीन व कापूस खरेदी केंद्राचा उल्लेख करत अतिवृष्टीमुळे ऊसाच्या टनेजमध्ये होणाऱ्या घटीनुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही अनुदान देण्यात यावे अशी मागणी त्यांनी मांडली। अध्यक्ष महोदय, 293च्या प्रस्तावावरती बोलण्यासाठी मी उभा आहे। मे महिन्यापासून तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत जवळजवळ 6 महिने पाऊस पडला। त्यामध्ये काही महिन्यांमध्ये अतिवृष्टी होती आणि असं कुठलंच पीक नाही का 6 महिन्यामध्ये चांगलं पीक जर पावसाळा असला तर येऊ शकेल। त्या काळात जे काही नुकसान झालं, अतिवृष्टीमध्ये जमीन खरडून गेली, तर सरकारनं नक्की निश्चितपणाने त्यावेळेला शेतकऱ्यांना मदत केली आहे। शेतकऱ्यांच्या बांधावरती मंत्री महोदय गेले, आमदार गेले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गेले आणि शेतकऱ्यांना जशी जमल तशी मदत सरकारनं त्यावेळेला तातडीची केली आणि आताही केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदत देत आहे, देणार आहे। यामध्ये शेतकरी सावरला पाहिजे ही सगळ्यांचीच भूमिका आहे। त्यामध्ये महाराष्ट्र सरकारनं, या महायुती सरकारनं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील आणि सगळ्याच मंत्रिमंडळानं मोलाची भूमिका आतापर्यंत बजावली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत जी केंद्राकडनं येते आहे, मला वाटतं इथून मागं तसं होताना आपल्याला दिसलं नाही आणि शेतकऱ्यांना म्हणजे जमीन खरडून गेली त्याला हेक्टरी अनुदान देण्याचं ठरलंय। भविष्याच्या काळामध्ये शेतकऱ्याला कर्जमाफी देता येईल का हेही पण शासनाचं धोरण आहे। नुसती इलेक्शनची घोषणा नव्हती तर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितले की काही काळात त्याचा निकष ठरून ही कर्जमाफीची घोषणा केली जाईल। त्याबरोबर शेतीमालाला बाजार भेटावा म्हणून सोयाबीन खरेदी केंद्र सरकारने, केंद्र सरकारने, राज्य सरकारने सुरू केलेत, कापूस खरेदी केंद्र सुरू केलेत। माझी या निमित्ताने मागणी राहील, माझ्या अकोले तालुक्यातही धान खरेदी केंद्र सुरू झालेलं आहे, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झालेलं आहे, त्याबरोबर मका खरेदी केंद्र पण सुरू झालं पाहिजे आणि शेतकऱ्याचा जो माल आहे त्याला हमी भाव भेटला पाहिजे। ज्या वेळेला आपण पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होत होते तर तिथं सोयाबीन, कापूस, बाकी ही पिकं घेतली जात होती, पण त्याच्याबरोबर भाजीपाल्यालाही नुकसान भरपाई भेटली पाहिजे आणि त्याचबरोबर ऊसाचाही FRP प्रमाणे जरी आपण बाजार देणार असणार तरी जे काही ऊसाचं नुकसान होतंय किंवा जे टनेज घटतंय तर त्या मागं पण शेतकऱ्याला हेक्टरी अनुदान दिलं गेलं पाहिजे अशी माझी महाराष्ट्र सरकारकडे त्याचबरोबर केंद्र सरकारकडे माझी विनंती आहे या सभागृहाच्या माध्यमातून। बाकीच्या बाबीवरती बोलायचं झालं तर आदिवासी भागातील जी पेसा संवर्गाची भरती 17 संवर्गाची व्हायची आहे, तर मला वाटतं त्यामधील जे 9 संवर्गाची कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरती झाली आहे, पण कोर्टाचा निकाल आलाय की 50-50-25चा, तर त्यानुसार आता ही पूर्ण 17 संवर्ग पदाची भरती करा आणि त्या नोकर भरतीमध्ये जे काही तरुण घेतले जाणार आहेत त्यांना कायम करा, या निमित्तानं माझी मागणी आहे। राहिलं आरक्षणाचा प्रश्न, तर आदिवासींचं जे आरक्षण आहे ते संविधानिक आहे, SC/STचं आरक्षण, त्यामुळं बाकीच्या जातींचं त्यामध्ये येण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही। त्यामुळं जे बाबासाहेबांनी आम्हाला संविधानिक आरक्षण दिलंय तर कृपा करून
म्हणजे महाराष्ट्र सरकारचं काम आहे, महायुती सरकारचं काम आहे की आदिवासींचं संरक्षण केलं पाहिजे, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागू दिला नाही पाहिजे. त्यांचा जो छोटा बिंदूचा प्रश्न आहे तर त्या बिंदूमध्ये आता एससी आणि एसटीला खरं तर एससीला 1 नंबरचा बिंदू 2 नंबरचा एसटीला यायला पाहिजे, पण बिंदू बदलताना दिसतोय, कधी 5 नंबरवर, कधी 7 नंबरवरती, कधी 8 नंबरवरती. तर मला वाटतं ते जे एसटीचं आरक्षण आहे आणि त्यांचा जो बिंदू आहे तो 2 नंबरचा असला पाहिजे. बाकी आता तुम्ही पाहत असाल शिक्षकांची आंदोलनं चालू आहेत. शिक्षकांना खरं तर आता जे काही जुने शिक्षक आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही टीईटी लागू केली. मला वाटतं नवीन शिक्षकाच्या भरतीसाठी टीईटी ठीक आहे, पण जुन्या शिक्षकांसाठी ही टीईटीची भरती टीईटी परीक्षा लागू करू नये. त्याचबरोबर ज्या काही उमेद अभियान आहे चालवणाऱ्या CRP असतील, बचत गटांच्या आमच्या भगिनी असतील, या सगळ्यांना अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस अशा सेविका यांना जे काही मानधन दिलं जातो, पगार दिला जातो, तर तो वेळेवरती दिलं गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये वाढ पाहिजे आणि त्यांनाही ह्या महागाईमध्ये जगणं त्यांचं सुखकर झालं पाहिजे. यासाठी सरकारनं धोरण घ्यावं. सरकार, मायबाप सरकार हे कायमच सर्वसामान्य जनतेच्या बाजून आहे, ह्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करतंय. म्हणून 293च्या प्रस्तावानुसार मी ह्या महायुती सरकारला पाठिंबा देतो आणि विरोधकांचा प्रस्तावाला फेटाळतो. या निमित्तानं मला बोलण्याची संधी दिली अध्यक्ष महोदय, त्याबद्दल आपलं धन्यवाद. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.